देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। आपण थेट ही दृश्य पाहू शकतो राज ठाकरेंच्या नवीन घरातली आणि त्या ठिकाणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी आणि ही थेट दृश्य आहेत शिवतीर्थावरची आणि आपण ह्या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, नेमकी ही भेट कशासाठी आहे? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वात मोठी राजकीय घडामोड आता घडताना दिसतीये। शिवाजी पार्क येथे राज ठाकरे यांचं शिवतीर्थ हे नवीन निवासस्थान आहे। या ठिकाणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आलेले आहेत। फडणवीस यांच्या पत्नी देखील यावेळेस आहेत। जी माहिती मिळते त्यानुसार राज ठाकरे यांनी फडणवीस यांना नवीन घरामध्ये येण्यासाठी निमंत्रण दिलं होतं, पण फक्त ते औचित्य आहे असं म्हटलं जातं, कारण की दोन राजकीय नेते ज्यावेळेस एकत्रित भेटतात त्यावेळेस अर्थात फक्त हवा पाण्याच्या गप्पा होत नाही तर राजकीय घडामोडी आणि त्या अनुषंगाने देखील चर्चा होतील असं म्हटलं जातं। कुठे ना कुठेतरी मुंबई महापालिका निवडणुका आणि त्या अनुषंगाने प्रत्येक जण गाठीभेटी जे आहेत त्या करतायत आणि त्या अनुषंगाने कदाचित आजची भेट आहे की काय अशी सुद्धा एक चर्चा जोरदार सुरू झालेली आहे। अगदी जेव्हा दोन राजकीय नेते भेटतात तेव्हा नक्कीच काहीतरी खलबत होतात असं बोललं जातं। सागर, आताच जसं तुम्ही सांगितलं तसं आता ह्या नवीन घरात त्यांना आमंत्रण दिलं होतं राज ठाकरे यांनी शिवतीर्थ या नवीन निवासस्थानी। देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी देखील तिथे पोहोचलेले आहेत। सध्या काय घडामोडी घडत असतील त्या संदर्भात काही कळू शकलंय का? मुळात राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांमध्ये हिंदुत्वाची भाषा सुरू केली होती आणि दुसऱ्या बाजूला शिवसेना हिंदुत्वापासून दूर जाते। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मनसे आणि भाजप हे काही राजकीय गोळाबेरीज करतायत का याकडे चर्चा आहे आणि त्या अनुषंगाने सुद्धा काही चर्चा आजच्या भेटीमध्ये होईल का असं म्हटलं जातं। आपण लक्षात घ्यायला हवंय की यापूर्वी सुद्धा हे दोन्ही नेते काही महिन्यांपूर्वी गाठीभेटी केली होती, पण आज परत एकदा राज ठाकरेंची मुंबई महापालिका आणि इतर राज्यातल्या सगळ्या काही घडामोडी आहेत त्यावर भेट झालेली आहे। रजा अकादमी हा मुद्दा राज्यामध्ये सगळ्यात जास्त चर्चेचा सुरू आहे। राज ठाकरे यांनी रजा अकादमी वर ज्यावेळेस आझाद मैदान येथे हल्ला झाला होता आणि त्यानंतर भव्य मोर्चा मुंबईत काढला होता, बरोबर कदाचित आज रजा अकादमी हा मुद्दा परत एकदा महाराष्ट्रात गाजतोय। अमरावती, नांदेड इथे ज्या पद्धतीने दंगल झाल्या आणि भाजप ज्या पद्धतीने आक्रमक भूमिका घेते या सगळ्या पार्श्वभूमीवर कदाचित फडणवीस आणि ठाकरे यांच्यात काही चर्चा होती का आणि पुढचं काही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अजून काही मुद्दे एकत्रित घेत नवीन राजकीय समीकरणाचे पटलावर डाव मांडले जात आहेत का याची सुद्धा चर्चा होईल असं म्हटलं जातं। अर्थात याबाबत दोन्ही नेते स्वतः काय स्पष्ट भूमिका मांडतील का याविषयी शंका आहे, कारण की अशा गोष्टी गाठीभेटीच्या दरम्यान स्पष्ट मांडल्या जात नाहीत। पण महाराष्ट्राच्यासाठी अनुषंगाने मनसे भाजप ही युती आणि या अनुषंगाने भाजपाचे चंद्रकांत पाटील असतील किंवा इतर नेत्यांनी सुद्धा वारंवार वेगवेगळी वक्तव्य केली होती। आता बरोबर त्याच अनुषंगाने आजची चर्चा हा मुद्दा आहे। अगदी अगदी वेगवेगळे मुद्दे खरं तर ह्या सगळ्या भेटी दरम्यान चर्चिले जाणारच आहेत, मात्र ही भेट फार महत्त्वाची मानली जाते। जसं आता तुम्ही म्हणालात या आधी देखील राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती आणि आता पुन्हा एकदा त्यांच्या नवीन निवासस्थानी म्हणजे शिवतीर्थावरती ही भेट होत आहे आणि ह्यावेळेस भेटीचं कारण जरी निमंत्रण असलं तरी देखील मनपा निवडणूक ही डोळ्यासमोर ठेवून ही भेट होतीये का हे देखील खरं तर आता सध्या चर्चिलं जात आहे। ह्याबद्दल सध्या चर्चा होतीये। सागर, खरं तर महानगरपालिका निवडणूक ही फार महत्त्वाची निवडणूक आहे ह्या पक्षांसाठी, तर नक्कीच ह्या भेटीमध्ये ह्याबद्दल चर्चा होणार हे नक्कीच आहे, तर त्याविषयी काय सांगाल? भाजपाच्या आणि मनसेच्या बाबतीतल्या ज्या राजकीय वर्तुळातल्या चर्चा आहेत त्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या घडामोडी सुद्धा घडतील असं म्हटलं जातं। आज या संदर्भात देखील या चर्चा बोला सागर, आवाज येतोय आमच्यापर्यंत, बोला। च्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या घडामोडी आजच्या चर्चेमध्ये होतील असं सांगितलं जातं आणि त्या अनुषंगाने या गाठीभेटी आहेत। या अनुषंगाने सुद्धा आज चर्चा काही होईल असं सांगितलं जातंय। या सगळ्या पार्श्वभूमीवर आज ठाकरे आणि फडणवीस यांची भेट ही राजकीय वर्तुळात मोठी गोष्ट आणणारी आहे आणि आज जी भेट होईल या भेटीमध्ये कदाचित त्याचे पडसाद पुढच्या काही कालावधीत काही घडतायत का याकडे देखील लक्ष आहे। अगदी
सागर, आता तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित आहात, त्या परिसरात उपस्थित आहात. शिवाजी पार्कमध्ये शिवतीर्थ हे राज ठाकरेंचं नवीन निवासस्थान आहे आणि देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस हे दोघेही त्या ठिकाणी आता सध्या राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत. आपण ही थेट दृश्य पाहतोय राज ठाकरे यांच्या नवीन घरातली. आणि त्या ठिकाणी तुम्ही जसं म्हणालात तसं पुढे येणाऱ्या काळामध्ये ह्या दोघांच्याही भेटीगाठीबद्दल अजून चर्चा होऊ शकते आणि अर्थातच काहीतरी राजकीय घडामोडी देखील घडू शकतात. काय म्हणजे शक्यता आहेत या सगळ्याबद्दल? मुळात आत्ता जर पाहिलं तर भाजप एका बाजूला 3 पक्षांच्या विरोधात निवडणूक लढवत आहे. अशा परिस्थितीमध्ये काही पॉकेट्समध्ये मनसेचं वोट बँक मुंबईमध्ये आहे हे नाकारता येणार नाही. अर्थात मनसेला देखील कुठल्या तरी एका मित्रपक्षाची गरज आहे. त्याच कदाचित एकमेकांची गरज काही विशिष्ट पॉकेटमध्ये अंदाज घेऊन चर्चा केली जाईल असं म्हटलं जातं. आत्ता जर दृश्य पाहिली तर स्वतः फडणवीस इथे आलेले आहेत आणि कदाचित याच अनुषंगाने मुंबई महापालिकेमध्ये काही चर्चा होईल असंही म्हटलं जातं. याचं कारण असं आहे की कुठे ना कुठेतरी शिवसेनेच्या विरोधात मनसे हा काही भागांमध्ये अतिशय आक्रमक आहे. शिवसेनेची जशी मराठी वोट बँकवर पकड आहे तशीच पकड ही मनसेची देखील आहे. कदाचित त्या मराठी मनसेच्या वोट बँकच्या जोरावर योग्य ठिकाणी भाजप जर वोट बँक घेतली तर कदाचित शिवसेनेला जास्त डोकेदुखी ठरेल. याचसाठी प्रयत्न कदाचित केला जाईल असं म्हटलं जातं. अगदी सागर, आता खरं तर तुम्ही म्हणालात तसं की काही भागांमध्ये मनसेचं वर्चस्व पाहायला मिळतं आणि त्यासाठीच भाजप आणि मनसे एकत्र येण्याची शक्यता आहे. पुढील काळामध्ये काय नेमक्या घडामोडी घडतायत याकडे तर आपलं लक्ष राहणारच आहे. मात्र ही भेट जी आहे ती राजकीय वर्तुळात नक्कीच चर्चा होणार आहे. कारण ह्या भेटीमुळे जरी निमंत्रण जरी दिलं असलं राज ठाकरे यांनी तरी देखील राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट ही फारच महत्त्वाची मानली जाते. शिवतीर्थ या नवीन निवासस्थानी सध्या ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची ही भेट होतीये आणि या भेटी दरम्यान नेमकं आता काय चर्चिलं जात आहे, काय चर्चा होतीये, राजकारणाबद्दल काय चर्चा होते, तरी त्याचबरोबर इतरही काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा होते का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आपण पुन्हा एकदा सागर कुलकर्णी यांच्याकडे जाऊया. सागर, खरं तर तुम्ही जसं आता म्हणालात तसं की शिवसेनेवरती कुठेतरी दबाव आणण्यासाठी ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते. बरोबर आहे मधुरा. याचं प्रमुख कारण असं आहे की मुंबईमध्ये शिवसेनेचं वर्चस्व नाकारता येत नाही. आता महापालिकेतले नगरसेवकांची संख्या क्रमांक 1 वर शिवसेना आहे, क्रमांक 2 वर भाजप आहे. भाजपाने सर्वाधिक नगरसेवक मिळवून देखील एक वेळ अशी आली होती की भाजप सत्ता स्थापन मुंबई महापालिकेमध्ये करत होती, पण शिवसेनेला फडणवीसांना युतीमध्ये बरोबर ठेवायचं होतं. यामुळे महापालिकेची सत्ता त्यांनी सोडली असं म्हटलं जातं. पण आता मात्र परिस्थिती राजकीय वेगळी आहे. शिवसेना ही प्रमुख विरोधातली पार्टी भाजपाची आहे. एका बाजूला शिवसेनेची सत्ता आहे, शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत आणि शिवसेनेचीच महापालिका आहे. अशा परिस्थितीमध्ये येणाऱ्या फेब्रुवारी-मार्च मध्ये ज्या महापालिकेच्या निवडणुका आहेत यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेला पाय उतार करण्यासाठी भाजप देखील अंकबेरीज करू पाहत आहे आणि त्यांना देखील एक हिंदुत्वाची साथ असणारा इतर पक्ष जो आहे तो मनसे असू शकतो. मनसेची मराठी वोट बँक जी आहे विशेषतः दक्षिण मध्य मुंबई आणि काही पूर्व पश्चिम उपनगरांमध्ये काही पॉकेट्समध्ये आहे. ती जर शिवसेनेच्या बाजूला न पडता मनसेच्या साह्याने काही जर भाजपाने मिळवली तर भाजपासाठी सुद्धा फायद्याचं आहे आणि मनसेचा सुद्धा फायद्याचा आहे. कारण की आता सध्या स्थिती मनसेची सुद्धा राजकीय कोंडी फार मोठ्या प्रमाणात आहे. ज्या पद्धतीने एक काळ मनसेचा राजकीय वाटचालचा ग्राफ हा वर जात होता तो आता कुठे ना कुठेतरी खाली जाताना दिसतोय. मनसेने
ची सुद्धा राजकीय जी गरज आहे ती भाजप आहे. म्हणजे थोडक्यात सागर, मनसेला देखील कोणाच्या तरी आधाराची गरज आहे आणि भाजपलाही हिंदुत्वाची खरं तर गरज आहे आणि त्यामुळेच खरं तर भाजप आणि मनसे इथून पुढच्या काळात एकत्र येण्याची देखील शक्यता आहे, कारण की मुंबई महानगरपालिका येऊ घातलेल्या आहेत. या अनुषंगाने सध्या ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सागर, संपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद. आपण पाहतोय सध्या फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीनं राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू आहे. शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या नवीन निवासस्थानी भेट होती आणि राज ठाकरेंनी या भेटीसाठी खरं तर देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रण दिलं होतं आणि ह्या निमंत्रणानंतर ही चर्चा आता सध्या रंगते आणि मुंबई मनपा निवडणुकीमध्ये भाजप मनसे युती होणार का, ही देखील चर्चा आता जोर धरू लागलेली आहे. तेव्हा फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीनं राजकीय वर्तुळात मनपा निवडणुकीच्या एकूणच एकत्र येण्याची चर्चा सध्या रंगू लागलेली आहे आणि सध्या राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची ही भेट त्यांच्या नवीन निवासस्थानीच म्हणजे शिवतीर्थावरती होत आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे